गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपलं पहिलं लेक्चर घेतो आहे प्रोग्रामिंग इन सीचं. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण आपल्या सीचे सगळे जे काय चॅप्टर्स आहेत किंवा जो सिलेबस आहे आपण तो सगळा बघायचा आहे. तर यापूर्वी मला सांगायचं आहे की ह्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ शेअर केला आहे, तो यूट्यूबवरून घेतला होता, तर तो पहिला बघून घ्या, कारण त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सी सगळे दिलेले आहेत. कारण जोपर्यंत तुम्हाला सीचे इम्पॉर्टन्स नाही कळणार तोपर्यंत तुम्हाला सीबद्दल शिकायला इच्छा होणार नाही. ठीक आहे. तसं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण बरेचसे जे ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत, तसे आपण आता हे ऑपरेटिंग सिस्टम वापरतो, मायक्रोसॉफ्ट विंडोज जे आपण वापरतो, सेम आपल्याला भरपूर ऑपरेटिंग सिस्टम अवेलेबल आहेत, जसे की लिनक्स आहे. ठीक आहे. तर ते सगळे सीमध्ये डेव्हलप केलेले असतात. त्यानंतर बऱ्याचशा तुमच्या ज्या DLL फाईल्स वगैरे असतात त्यासुद्धा सीमध्ये डेव्हलप केले असतात. तर मोझिला फायरफॉक्स हा सुद्धा तुमचा सीमध्ये येतो. ठीक आहे. सो सी एक अशी लँग्वेज, बेसिक लँग्वेज आहे की ज्या थ्रू तुम्हाला टोटली तुमचं करिअर घडवायचं आहे. ओके. म्हणजे काय की थोडंफार सी आल्याशिवाय पुढची कोणतीही लँग्वेज शिकता येणार नाही किंवा तुम्हाला शिकायला अवघड जाईल. शिकता येणार नाही म्हणजे असं नाही, पण अवघड जाईल. ठीक आहे. सो तुम्हाला प्रत्येकाला सी ही यायलाच पाहिजे. सो आपण काय केलं आहे MSBTनं की तुम्हाला दुसऱ्या सेमलाच सी लँग्वेज ठेवलेलं आहे सिलेबसमध्ये. तर हे करत असताना तुम्हाला थोडासा सिलेबस आपण स्टेप बाय स्टेप रिव्ह्यू करत जाणार आता. ठीक आहे. तर त्यामध्ये आपला पहिला चॅप्टर जो आहे तो आपला म्हणजे प्रोग्राम लॉजिक डेव्हलपमेंट. समोर आपल्या शीट दिसते ती आपली प्रोग्राम लॉजिक डेव्हलपमेंट. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे बेसिक्स सी प्रोग्रामिंग. ओके. त्यामध्ये तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी आपल्या प्रोग्रामिंगच्या शिकायच्या आहेत. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला बरेचसे डेटा टाईप्स किंवा त्याच्याबद्दल त्याची हिस्ट्री किंवा त्याचे इनपुट आउटपुट कसे घ्यायचे वगैरे हे सगळं आपल्याला शिकायचं आहे, जो आपलं बेसिक असेल. ठीक आहे. त्यानंतर आपला थर्ड चॅप्टर जो आहे तो म्हणजे कंट्रोल स्ट्रक्चर, जो बऱ्याच वेळेला आपल्याकडे बघत असतो आपण की आपल्याला येस नो टाईपचे क्वेश्चन्स वगैरे असतात. येस नो टाईप किंवा आपल्याला डू अ डर सिच्युएशन असते. म्हणजे आपण काय की बाबा एखादी कंडिशन ट्रू आली तर आपण ती करायची किंवा नाही करायची, याबद्दल जे जजमेंट असतं ते जे आपण प्रोग्रामिंग लॉजिक म्हणतो तो आपल्याला इथं शिकायचा आहे. त्यानंतर आपला जो आहे अरे अँड स्ट्रक्चर्स. ओके. जसं आपण आपल्या काही गोष्टी शेल्फमध्ये ठेवतो, कपाडामध्ये ठेवत असतो की आपण ग्रुप करून ठेवतो. म्हणजे समजा इंजिनिअरिंग पुस्तकं आहेत तर आपण एका ठिकाणी ठेवतो, किंवा वेगवेगळ्या सब्जेक्ट्स आहेत, FY सब्जेक्ट एका ठिकाणी, SY सब्जेक्ट एका ठिकाणी, TY सब्जेक्ट एका ठिकाणी. म्हणजे आपण काय व्यवस्थित प्रॉपर ग्रुपिंग करतो. म्हणजे आता इथं आपण क्लास वाईज करतो FY, SY आणि TY. सो त्या पद्धतीने आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा आपल्याला तसे सेट्स किंवा तसं एक स्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं, त्याला आपण अरे आणि स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे फंक्शन. काही वेळेला आपण बरेचसे शॉर्टकट यूज करत असतो. जसं की आपण समजा एखादा ब्लॉक आपल्याला कंटिन्युअसली काम करायचं आहे. ठीक आहे. सो आपण काय करतो की एक प्रोग्राम सेट करून ठेवतो की तो त्या टायमानंतर तो ऑटोमॅटिक कॉल व्हायला पाहिजे. ठीक आहे. किंवा तो ब्लॉक पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करायला पाहिजे. दॅट इज ऑल अबाउट द फंक्शन. ओके. अँड द लास्ट वन इज पॉइंटर आपण ज्यावेळी चॅप्टर सुरू करतो त्यावेळी डिस्कस करूया. ठीक आहे. सो ऑल ऑल अबाउट आवर बेसिक्स ऑफ आवर C in your diploma syllabus. Okay. So now start from the first chapter, that is program logic development. आता आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे. So what is algorithm? Okay. So is the topic, the first point is about the fundamentals of algorithm. Okay. What is algorithm? An algorithm is a procedure or step by step instruction for solving the program. They form a foundation for writing of program. ओके. आता फर्स्ट ऑफ ऑल अल्गोरिदम म्हणजे काय आपण समजावून घेऊया. ठीक आहे. इथे काय सांगितलं आहे, स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर सॉल्विंग द प्रोग्राम. ओके. समजा आपल्याला इथून तो कोल्हापूरला जायचं आहे. सो आपल्याकडे मल्टिपल 3 पाथ आहेत. वाया तिगरे, त्यानंतर उकडीमधून बायपास आहे, तुम्ही हुपरीमधून जाऊ शकता किंवा तुम्ही पट्टणकोलीमध्ये जाऊ शकता. कसंही तुमचं चॉईस आहे, तुम्हाला 4 चॉईस ॲट अ टाईम आहेत. ठीक आहे. सो या केसमध्ये तुम्हाला कोणता फिजिबल आहे, ठीक आहे, तो तुम्ही चूज करायचा. ठीक आहे. म्हणजे काय की समजा तुम्हाला कोल्हापूर जायचं आहे व्हाया अतिग्रे, तुम्ही काय करणार, इचलकरंजी, कबनूर, अतिग्रे, शिरोली आणि कोल्हापूर. ठीक आहे. हा पाथ फॉलो करणार. म्हणजे काय आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करतो. ठीक आहे. सो एखादा टास्क कंप्लीट करायला म्हणजे तुम्हाला कोल्हापूर जायला तुमच्याकडे वेगवेगळे वेज आहेत. आता या केसमध्ये 4 वेज आहेत. त्यातला तुम्हाला कोणता फिजिबल आहे किंवा जे स्टेप्स आहेत दॅट इज अल्गोरिदम. म्हणजे काय की तुम्हाला इचलकरंजी कोल्हापूर जायचं आहे तर त्यासाठी तुमचा स्टेप बाय स्टेप अल्गोरिदम काय असेल, इचलकरंजी, कबनूर, अतिग्रे, शिरोली आणि कोल्हापूर. दॅट इज अल्गोरिदम इज अ प्रोसिजर. ओके. अल्गोरिदम इज अ प्रोसिजर. अल्गोरिदम म्हणजे काय, प्रोसिजर आहे ज्यामध्ये आपण आपल्या एक ट्रॅक आपण फॉलो करतो. ठीक आहे. त्याचं नेक्स्ट डेफिनेशन आहे, अल्गोरिदम इज अ क्लिअरली स्पेसिफाईड सेट ऑफ instructions
डिस्क्राईबिंग द सोल्युशन टू द स्पेसिफिक प्रॉब्लेम. ओके, इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणजे बाबा तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे, लेफ्ट घ्यायचं आहे, राईट घ्यायचं आहे, किंवा तुम्हाला थांबायचं आहे, ठीक आहे, किंवा तुम्हाला तिथून एखादा टास्क ट्रिप करून मला काय कंटिन्यू करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा अल्गोरिदम आहे. ठीक आहे, फक्त एक अल्गोरिदम लक्षात ठेवा, हा एक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आहेत, तुम्हाला कोणत्या फॉलो करायचे आहेत प्रोग्राम करताना. ठीक आहे, अल्गोरिदम म्हणजे काय, एक सेट ऑफ स्टेप्स आहेत, स्टेप्स तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा इन्स्ट्रक्शन्स आहेत. ओके, फॉर रायटिंग एनी प्रोग्राम द फॉलोइंग हॅज टू बी नोन. ओके, आता समजा मगाचं सांगितलं की मला कोल्हापूर जायचं आहे. ठीक आहे, सो इथे काय होणार की तुम्ही इचलकरंजी येऊन बाहेर पडताय. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही कुठून तुमचा पाथ काय होता, कबनूर, अतिग्रे, शिरोली हा पाथ होता, आणि फायनल डेस्टिनेशन काय आहे तुमचं कोल्हापूर आहे. म्हणजेच काय, या केसमध्ये इनपुट म्हणजे पहिली स्टेप असेल तुमची इचलकरंजी, तुम्हाला आउटपुट काय तुमचं की तुम्हाला कोल्हापूरला पोचायचं आहे. आणि टास्क टू बी परफॉर्म म्हणजे तुमचे जे मिडल जे तुमचे डेस्टिनीज आहेत म्हणजे कबनूर, अतिग्रे आणि शिरोली, हे तुमचं टास्क टू बी परफॉर्म आहे, कारण तुम्ही इथून गेल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. ठीक आहे, आत्ताच्या केसमध्ये कारण तुम्हाला तो पाथ फॉलो करायचा आहे. ठीक आहे, सो इनपुट म्हणजेच काय, सेम फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता इथं टाईप करता. ठीक आहे, एखादा तुम्ही वर्डवरती डॉक्युमेंट टाईप करता, तुम्ही कीबोर्डवरून टाईप करता, दॅट इज कीबोर्ड आणि इनपुट डिव्हायसेस. ओके, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला सगळं दिसत असतं. ओके, जे तुमचा आपण जे AL यूज करतो वगैरे ते सगळं यूज करून आपण ते सगळं परफॉर्म करत असतो. त्यानंतर तुमचा आउटपुटला तुम्ही प्रिंट काढता, म्हणजे काय प्रिंटिंग आलं तुमचं. ओके, सो हिअर कीबोर्ड इज इनपुट डिव्हायसेस, प्रिंटर इज आउटपुट डिव्हायसेस, and task to be performed is your ALU, that is your CPU. ओके, म्हणजेच काय की तुम्हाला कोणताही प्रोग्राम करायचा आहे तर तुम्हाला एक इनपुट पाहिजे असणार आहे, आउटपुट काय पाहिजे होतं हे तुम्हाला ठरवायला फिक्स पाहिजे, आणि तुम्हाला मध्ये जे करायचं आहे दॅट इज द टास्क टू बी परफॉर्म हे तुमच्याकडं आधी डिझाईन असणार आहे. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड द अल्गोरिदम. ओके, and next is that it takes input and transform it to the adequate output. इनपुट जे काय असेल ते घेत आहे आणि ॲडिक्वेट आउटपुट तुम्हाला देते. मस्ट बी इंडिपेंडंट फ्रॉम एनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता आपण जे शिकतोय ते सी मध्ये सगळं शिकतोय. ठीक आहे, आता पहिला चॅप्टर जो आहे ना अल्गोरिदम नाव दिलं आहे. ठीक आहे, फंडामेंटल्स. आता अल्गोरिदम हा फक्त सीसाठी नाही आहे, तुम्ही कदाचित ऐकून पण असाल की CPP, जावा, कोबल, पायथन असे भरपूर लँग्वेजेस आहेत मार्केटमध्ये. C# पण आहे, .NET आहे. ठीक आहे, सो असं काही नाही की बाबा अल्गोरिदम हा फक्त सीला लागतोय. ठीक आहे, कारण काय आहे की सी फक्त एक प्रोसिजर आहे ज्या तुम्हाला एक प्रोग्रामर म्हणून सांगायची आहे, आणि ती लँग्वेज कोणतीही असेल. आता आपण इथं सी कन्सिडर करतोय, पण समजा एखादा डेव्हलपर असेल, समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतोय डेव्हलपर, आणि त्याला समजा .NET मधून काम करायचं आहे, तर तो सुद्धा तेच डोकं लावणार जे तुम्ही लावणार आहे. फक्त फरक काय असणार आहे की तुमची लँग्वेज. ठीक आहे, म्हणजे काय की बाबा समजा तुम्हाला एक ॲडिशन करायचे आहे, 2 नंबर आहेत A आणि B, X आणि Y असे 2 नंबर्स आहेत, दोघांची ॲडिशन करायचं आहे, तर तुम्ही तो प्रोग्राम C मधनं लिहिताय आणि .NET वाला तो C# मधनं लिहितोय. एवढाच फरक आहे. अल्गोरिदम हा नेहमी दोघांचाही अल्गोरिदम इज अ कॉमन थिंग. ओके, अल्गोरिदम इज अ कॉमन थिंग. ओके, and it is written in a level of details that allows you to reproduce in any programming language. म्हणजे काय की मगाशी सांगितलं की तुम्ही C शिकताय म्हणून तुम्ही C मध्ये लिहिताय. समजा तुम्ही सेकंड किंवा थर्ड इयरला गेल्यानंतर तुम्हाला कधी .NET आणि जावा पण येईल, तुम्ही सेम तुमचं अल्गोरिदम तुम्ही त्या लँग्वेजमध्ये पण अप्लाय करू शकता. असं काय नाही की लँग्वेज बदलली म्हणून अल्गोरिदम बदलला. अल्गोरिदम इज अ लॉजिक. ओके, अँड हॅज टू बी डिझाईन सो इट कॅन बी रियूज्ड अँड अंडरस्टूड बाय द अदर. तो आधीताना असं लिहायचा की तो सगळ्यांना कळायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा सिम्पल आहे. इथं तुम्ही इथं इनपुटमध्ये मग अशाच आपण एक ॲरिथमेटिक एक्झाम्पल घेतलं होतं A+Bचं. तुम्हाला 2 नंबरची ॲडिशन घ्यायची आहे. सो हिअर इनपुट इज अ A and B. ओके, इनपुट इज अ A and B. हिअर द सेट ऑफ रूल्स टू ऑब्टेन एक्सपेक्टेड आउटपुट फ्रॉम अ गिव्हन इनपुट. ओके, म्हणजे इथं काय असणार आहे की तुमचं ॲरिथमेटिक ऑपरेशन असणार आहे A+B. हे तुमचं जे काय ॲरिथमेटिक ऑपरेशन आहे ते इथं असणार आहे. ठीक आहे, इथं तुमचं आउटपुट असेल म्हणजे त्याचा रिझल्ट जो येईल तो इथं या पार्टमध्ये तुमचा येणार आहे. सो दिस इज अल्गोरिदम. ओके, असं अल्गोरिदम काय मोठी ट्रॅजेडी वगैरे काही नाही आहे, जस्ट अ सिम्पल स्टेप आपण ज्या फॉलो करतोय दॅट इज अल्गोरिदम. ओके, ज्यामध्ये एक इनपुट आहे, एक आउटपुट आहे, आणि तुमचा मधला जो प्रोसेस आपण तो करतोय तो आपण दाखवायचा आहे. ठीक आहे, देन हाऊ टू राईट अन अल्गोरिदम.
ठीक आहे. आता आपण बाबा इतकं डिस्कस केलं की अल्गोरिदम काय आहे, कसा आहे, वर्कआउट कसा होतो, पण तो लिहायचा कसा. ओके. सो हे लक्षात घ्या की प्रत्येकाचं डोकं हे वेगवेगळं चालतं आहे. ठीक आहे. असं कोणाचं स्पेसिफिक डोकं एका स्टाईलनं चालत नाही. जसं मला सांगितलं तुम्हाला कोल्हापूर आहे, तुम्ही 4 वेगवेगळे पाहत आहेत. मला वाटलं होतं नाही मला दुसरा चूज करायचा आहे, करू शकता, काय नो प्रॉब्लेम. ओके. सो देर इज नो वेल डिफाईन्ड स्टँडर्ड फॉर रायटिंग अल्गोरिदम. म्हणजे तुम्ही तुमच्या स्टाईलनं कसंही अल्गोरिदम लिहू शकता. हां, फक्त आपण प्रयत्न करायचा की तो ऑप्टिमल असावा. ठीक आहे. म्हणजे काय की एखाद्या तुम्हाला डेस्टिनेशनला पोहोचायचं, तो अंतर शॉर्टकट असावं विदाउट एनी ऑब्स्टॅकल. ओके. शॉर्टकट आहे, ऑब्स्टॅकल आहे, नको. शॉर्टकट पण पाहिजे आणि ऑब्स्टॅकल पण नको. ठीक आहे. असा तुम्ही तुमचं लॉजिक ठेवायचं. रॅदर इट इज अ प्रॉब्लेम ऑर रिसर्च डिपेंडंट. मग सांगितलं की बाबा जो आपला मधला रुकडीचा पाथ आहे त्यामध्ये तुमचा मध्ये खूप ऑब्स्टॅकल आहे. रुकडीपासून गांधीनगरला जाऊपर्यंत आपला खूप प्रॉब्लेम्स येतात. सो इट इज अ प्रॉब्लेम अँड रिसोर्स डिपेंडंट. म्हणून आपण त्या रस्त्याने जातच नाही. ठीक आहे. सो आपण काय चूज करतो, आपला रेग्युलर वे. ठीक आहे. कोणाला बस नाही असलं, बाकीच्या रस्त्यांना बस आपल्याला नाही येत प्रॉपर, इकडे तुम्हाला डायरेक्ट बस आहेत. म्हणजे काय तुमचा जो काय तुम्हाला इनपुट आहे, आउटपुट आहे, याच्यामध्ये तुम्ही जो काय विचार करताय ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे रिसोर्स काय काय आहेत, तुमच्याकडे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. ठीक आहे. अल्गोरिदम्स आर नेव्हर रिटन टू सपोर्ट एनी प्रोग्रामिंग पर्टिक्युलर प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं मग सांगितलं की डॉटनेटवाला आणि तुम्ही दोन्ही पण एकच विचार करणार आहे, फक्त दोघांची स्टाईल प्रोग्रामिंगची वेगळी असेल, त्याची लँग्वेज कोणती आहे ती वेगळी असेल. अल्गोरिदम टेस्ट द प्रोग्राम, हाऊ टू कोड द प्रोग्राम. फक्त तुम्हाला सांगतो बाबा हां तुम्ही असं करायचं आहे. ठीक आहे. वी राईट अल्गोरिदम्स इन अ स्टेप बाय स्टेप मॅनर, बट इट इज नॉट ऑलवेज द केस. काही केसमध्ये तुम्हाला काही ट्रिक्स वगैरे यूज करावं लागतात. ठीक आहे. ओके. सो अल्गोरिदम इज अ प्रोसेस अँड एक्झिक्युटेड आफ्टर द प्रॉब्लेम domain is well defined. That is, algorithm writing is a process and executed after the problem domain is well defined. तुम्हाला प्रॉपर डिफाईन करायला पाहिजे प्रॉब्लेम तुमचा काय आहे. म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायची आहे किंवा तुम्हाला डेस्टिनेशन स्पेसिफाय करायचं आहे, तर तुम्ही जोपर्यंत प्रॉपर स्पेसिफाय करत नाही तुमचं आउटपुट आणि इनपुट, तो पण तुम्ही प्रॉपर अल्गोरिदम लिहू शकत नाही. ओके. जसं मगाशी आपण बघितलं, हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं बोलता मी की 2 नंबरची आपल्याला ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. सो हिअर से फॉर एक्झाम्पल 2 + 4 6. 2 + 4 काय आन्सर आहे 6. सो हिअर 2 and 4 आर इनपुट, 6 इज आउटपुट. राईट. सो ऑलवेज अल्गोरिदम नेहमी लिहिताना सुरुवातीला पहिला स्टार्ट लिहायचं आणि शेवटचा आणि तो स्टॉप लिहायचा. म्हणजे आपण इथं स्टार्ट केला तर इथं स्टॉप केला. ठीक आहे. हे नेहमी लिहायचं, स्टार्ट आणि स्टॉप. त्यानंतर बघा पहिला बघा रीड AB, हा तुमचा इनपुट आहे, म्हणजे मी रीड केलं. ठीक आहे. आता इथं बघा C = A + B, इथं रीड केले बघा. म्हणजे काय की हा तुमचा सगळा CPU जो आहे तो प्रोसेसिंग करणार आहे. म्हणजे आपण जो मिडलवेअरचा अल्गोरिदम होता, आता आपला ॲडिशन करायचा हा प्रोग्राम होता आपला, त्यासाठी आपण काय करतोय प्लस साईन वापरतोय, प्लस साईन. ओके. सो प्लस साईन वापरलो. आता आउटपुट काय आलं आपलं C आलं आहे, जे एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. सो इथं आपण डिस्प्ले करतोय, म्हणजे काय आपला हा आउटपुट झाला. म्हणजे काय झालं, स्टार्ट स्टॉप एक लिहायला तुम्हाला लागेल. त्यानंतर रीड AB, म्हणजे तुम्ही इनपुट जे आहे ते रीड करणार आहात. त्यानंतर C = A + B, दॅट इज हिअर C is a variable which stores the value A + B. नंतर काय केलं, प्रिंट C. हा झाला आपला आउटपुट. हा एक सिंपल प्रोग्राम आहे. ठीक आहे. इथं 2 आणि 4 हे इनपुट आहेत, 6 आउटपुट. ओके. आता बघा प्रॉपर लिहायचं आहे, अल्गोरिदम लिहायचं आपल्याला. ठीक आहे. डिझाइन अ अल्गोरिदम टू ॲड 2 नंबर्स अँड डिस्प्ले द रिझल्ट. ओके. सो फर्स्ट स्टेप इज स्टार्ट केला आपण. डिक्लेअर 3 इंटीजर्स. आता इंटीजर म्हणजे नंबर थोडक्यात आपलं पुढे शिकायचं आहे आपल्याला डिटेलमध्ये की बाबा इंटीजर काय असतं वगैरे, हे सगळं बघायचं आपलं. फक्त आता या केसमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला इंटीजरमध्ये नंबर घ्यायचा आहे. सो आपल्याला 3 नंबर घेतले ABC, जसं आपण मॅथ्समध्ये X Y Z वगैरे घेतो ना, सेम दॅट्स इट, काय वेगळं काय नाही आहे. ABC 3 नंबर घेतले. डिफाईन द व्हॅल्यूज ऑफ A and B, म्हणजे काय तुम्हाला A आणि B मध्ये व्हॅल्यू द्यायचे आहेत, कारण का तो इनपुट आहे आपला. ठीक आहे. आपला काय इनपुट आहे. तर मगाच्या केसमध्ये आपण काय केलं होतं, इथं 2 आणि 4. सो व्हॅल्यू ऑफ A is 2, B is 4. ओके. स्टेप 4 काय बघा, ॲड व्हॅल्यूज ऑफ A and B. ओके. A and B म्हणजे हा आपला झाला मिडलवेअर. मी जरा मागची स्लाइड ओपन करतोय. हा जो सेट ऑफ रूलचा पार्ट आहे मिडलला, हा दिस इज द A and B, हा जो मिडल पार्ट आहे तो. ठीक आहे. हा आपला A and B असेल. ठीक आहे. सो दिस इज स्टेप 4.
ॲड व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. ठीक आहे. स्टोअर द आउटपुट ऑफ स्टेप 4 टू सी. म्हणजे इथं ए अँड बीची जे ॲडिशन येते आपली ती इथं आपण सी मध्ये स्टोअर करणार आहे. ठीक आहे. स्टोअर. त्यानंतर प्रिंट सी. ठीक आहे. प्रिंट सी केलं म्हणजे आपलं आउटपुट आपण डिस्प्ले केलं. आणि 7वी स्टेप आहे ती स्टॉप. ओके. 7व्या स्टेपला आपण काय केलं, स्टॉप केलं. दिस इज द आउटपुट. ओके. सो नाव इथं पुन्हा एकदा लिहिलं बघा, सेम मेथड सगळी लिहिले. डिझाईन अल्गोरिदम टू ॲड टू नंबर्स अँड डिस्प्ले रिझल्ट. स्टार्ट ॲड. गेट व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. ए अँड बीच्या व्हॅल्यू घेतल्या, सीमध्ये ए प्लस बीची व्हॅल्यू स्टोअर केली, डिस्प्ले केला. ठीक आहे. आता हे दोन्हीचं आउटपुट एकच आहे, इनपुट पण तेच आहे. पण इथं बघा 7 स्टेप लिहिले आहेत, इथं 5 स्टेप लिहिले आहेत. म्हणून मग काय सांगितलं की अल्गोरिदमसाठी स्पेसिफिक काय स्टेप्स किंवा काय नाही, रूल्स वगैरे काय नाही आहे. तुमचा इनपुट आणि आउटपुट चेक करा, तुम्ही कोणताही पाथ फॉलो करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ओके. So all these about the algorithm and it is our first lecture. Okay, so in the next lecture we will discuss about the algorithm again. Okay, so we will stop here for today.